मुंबई, ठाण्यासह कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढचे 24 तास जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, तर उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यात येलो अलर्ट जारी केलाय आणि त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। वैदेही, नेमकं सध्या तुम्ही कुठे आहात आणि तिथली परिस्थिती कशी आहे पावसाची? नक्कीच आपण बघतोय की अगदी सकाळपासूनच पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस अगदी पडताना बघायला मिळत आहे। मात्र आता पावसाचा जोर काहीसा जरी ओसरला असला तरी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे पुढचे 4 तास जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण कोकण किनारपट्टीला हा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि अर्थात समुद्र किनाऱ्यावर कोणी जाऊ नये असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे पुढचे 4 ते 5 तास हे अत्यंत महत्त्वाचे राहणार आहेत। मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। काल सकाळपासूनच अगदी मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबई उपनगरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं पाहायला मिळालं होतं। मिलन सबवे आणि अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेलेले बघायला मिळाले होते। जवळपास 2.5 फूट पाणी जे आहेत ते त्या परिसरामध्ये बघायला मिळालं होतं। नद्यांचं स्वरूप जे आहे ते रस्त्यांना आलेलं पाहायला मिळालं होतं। मात्र आता हे पाणी जरी ओसरलं असलं तरी आगामी 4 ते 5 तास जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण मुसळधार पावसाची शक्यता सध्या सांगण्यात आली आहे। धन्यवाद वैदेही, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीत आपण पाहतोय पुढचे 3 तास अत्यंत महत्त्वाचे मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। ठिकठिकाणची संपूर्ण दृश्य आमच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय, ज्या ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, वाहतुकीवर सुद्धा पावसाचा परिणाम होतोय। मात्र सकाळपासून पावसाचा जोर हा असाच कायम आहे। काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज दिवसभर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सविस्तर पाहूयात की कुठे ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।